अकोले तालुक्यात अतिवृष्टीचे तांडव, पांजरे वारंघोषित भूस्खलन व भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्यांनी मार्ग बदलला असून घरांमध्ये पाणी, वीज यंत्रणा विस्कळीत. तातडीच्या पंचनाम्यासाठी समाजसेवक अनंत घाणे यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा. अकोले तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने पांजरे, वारंघोशी, बारी, पेंडशेत, रतनवाडी, मुठखेल आदी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सकाळी 6:30 वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पांजरे येथील कुंभारदारा परिसरात मोठे भूस्खलन झाले. पुरावरील माती, दगड आणि मोठमोठी झाडे वाहून खाली रस्त्यावर आली. सुमारे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या भातशेतीतून पाण्याचा प्रचंड लोंढा गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्यांनी रौद्ररूप धारण करत प्रवाहाचा मार्गच बदलला. शेतीचे बांध फुटले आणि काही घरांमध्ये पाणी शिरले. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे, पत्रकार वसंत सोनवणे तसेच सुनील पवार, यशवंत उघडे, रामनाथ उघडे, सोमनाथ गांगड, विलास उघडे, लक्ष्मण उघडे, धोंडू गांगड, भाऊ गांगड आदींसह ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. सर्कल अधिकारी, तलाठी कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार मोरे साहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांनी एकही पात्र नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली. दरम्यान वारंघोशी येथे खंडित मोठे भूस्खलन होऊन रस्त्यावर माती, दगड व झाडे कोसळल्याची माहिती मिळतात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंबोरे व येवले यांना कळविण्यात आले. प्रशासनाने तातडीने यंत्रणा पाठवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू केले. बारी गावात अतिवृष्टीमुळे राजाराम भारमल यांच्या घरावरील पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. या ठिकाणीही तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वादळ व मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये महावितरणचे वीज खांब कोसळले तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला. समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता DY सोनवणे साहेब यांच्याशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीचे कामे पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी केली. महावितरणने मनुष्याने टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. ज्या शेतकरी व नागरिकांचे शेती, घरे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत. शासनाच्या मदतीपासून कोणताही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत असे आवाहन समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी केले आहे. मी राजाराम नारायण भारमल, बारी, तालुका अकोले. आणि आज कार्य चांगलं होतं की सुरुवातीला सकाळी 7 वाजता आलेल्या अचानक वादळामुळे आमच्या घराचे शेड उडाले आणि पत्रे 7-8 घेतले आणि सविस्तर मी फोन केले पण फोन अद्यापर्यंत कोणाचे आले नाही. कोणीकडे पाणी आमदार पण कोणीकडे चक्कर मारायला आलं नाही. माझीच काय पण अनेक लोकांनी नुकसान झाले. कोणीच इकडे डिरेक्टर सुद्धा नाही. आता आज दिनांक शुक्रवार 24 दिनांक घाणे साहेब आले. आज त्यांनी इकडे व्हिजिट दिली आणि आमची अडचण समजून घेतली. वेळ आता संध्याकाळचे 7 वाजलेत. प्रत्यक्ष घाणे साहेब आणि समाजसेवक अनंत घाणे साहेब आणि त्याचबरोबर सुनील पवार आणि अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत. किती नुकसान झाली आमची तुमची आतापर्यंत किती नुकसान झाली? सर आमचं आतापर्यंत 17-80 नुकसान झाले. आणि एकतर त्याच्यात असं का विजेचं काम आमच्या घरावर पडलं, आमची 2 ठाणे झाले असते तर काय केलं असं प्रश्न झाला. म्हणजे विजेचं काम तुमच्या घरावर पडणार हो आणि तारा तुटल्या. कारण
यासाठी तुम्ही कोणाशी संपर्क साधला होता? संपर्क मी मेन साहेबांना फोटो पाठवले होते. दुसऱ्याकडे माझा मोबाईल तिचा असल्यामुळे दुसऱ्याकडून फोटो पाठवले होते. असलेले शेतकरी रामनाथ धनु गांगर. गांगर साहेब, आज प्रत्यक्ष तुम्ही इथंच राहतात, त्या वस्तूवर राहतात. तिथं आता किती अधिकारी आले आणि किती अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, किती कर्मचारी आले, त्यांनी पाहणी केली आज सकाळपासून आणि काय काय पाहिलं आणि किती लोकांचे नुकसानी झाले, किती लोकांचे पडझड झाली आणि किती लोकांचे घरं बाधित झाले, लाभार्थ्यांची आपण थोडक्यात माहिती दिली तर सर्वांना कळत का किती भयानक परिस्थिती आहे आज. आतापर्यंत या ठिकाणी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, एक सरकारी भाऊसाहेब येऊन गेले. ते सगळे पाणी त्यांची चालू आहे. त्यांना किती पाणी झाली ते काही सांगता येणार नाही. ते गेले होते वरती पाहायला, ते आले पाहून त्यांनी काय काय पाणी केली ते आतापर्यंत घराच्या किती नुकसानी झाल्या? घराच्या म्हणजे जशी अवकाळी पाऊस सुरू झाला, अतिवृष्टी सुरू झाली, तर आपल्या गावामध्ये किती घरांचे नुकसान झाले, पडझड झाली आणि किती जणांचे घरांचे पत्रे उडाले आणि आज किती पाण्याखाली घर आहेत. पाणी खाली ते आहेत, चालूच आहे पाणी. अजूनही काही पावसाचा जोर कमी होत नाही. त्याच्यामुळं पुढं काय घटना होतील हे काही सांगता येत नाही. अजून पण घटना होऊ शकतात. आतापर्यंत पडझड तर झालेलीच आहे. एक आहे ते एक घर आहे, त्या पलीकडून एक हरी शांताराम उगडे यांचं पत्रे उडालेले आहेत, भिंत पडलेली आहे, अशी एक माहिती आहे. याच ठिकाणी मी समाजसेवक अनंत माधव घाले, जरा आज आमचे उपसरपंच उघडे साहेब, आमचे सर्व शेतकरी बंधू आणि लाभार्थी आणि ग्रामस्थ पांजरे, आज जी वस्तुस्थिती तयार झाली आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतली का सकाळपासून 6:30 वाजता जे भूस्खलन झालं, सुरुवात झाली आणि कुंभारदारा येथून जे भूस्खलन झालं त्याच्यानंतर भूस्खलन झाल्याबरोबर लोकांची जी नेहमीचा जो ओढा होता त्या ओढ्याने रूप अवतार धारण केल्यानंतर ओढा राहिला बाजूला आणि दुसऱ्या शेती फोडत डोंगर दऱ्यातून दुसऱ्या साईडने पाण्याने आपला प्रवाह वळवत नको त्या बाजूने प्रवाह वळवल्यानंतर आल्यानंतर अति पाऊस आणि ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने तिथं भूस्खलन होत असताना आज लोकांचे 20 ते 25 लोक बाधित झाले. आमचे सरपंच साहेबांचा 25-30 लोकांच्या वर बाधित आहेत आणि यांची जमीन पूर्ण गेलेली आहे. यांचे लावलेले भाताचे खासरं हे वाहून चाललेले आहेत आणि भात आज पाण्याखाली आहेत, गाळा खाल्ली आहेत. त्यांनी बदलल्याने ओढ्याचं रूप बदलल्यामुळं जी शेतीचं कधी नुकसान होणार नाही ती सर्व पूर्ण बाधित झालेली आहे. आज माननीय तहसीलदार साहेब असतील, गटविकास साहेब असतील, गेल्या सोमवारपासून रविवारपासून जी अतिवृष्टी सुरू झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी जे आदेश दिलेले का जिथं जिथं नुकसान होईल तिथे तिथं पंचनामा तातडीने करावेत. त्यासाठी आज इथं सर्कल आले होते, त्यांची टीम घेऊन फॉरेस्ट अभयारण्य वन्यजीवाचे तळपाडे आले होते, काही ग्रामसेविका आले होते, त्यांनी पाहणी केली. पण अतिवृष्टीमध्ये जे घरोघर जाऊन आणि शेतावर जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे. तर काही ठिकाणी आम्हाला असं समजतं का तलाठी आणि भाऊसाहेब लोक, ग्रामसेवक लोक असे सांगतायत का आम्हाला कोणतेही आदेश नाही, पंचनामा करून हे चुकीचे आहे. मान्य मोरे साहेबांना विनंती आहे, गटविकास अधिकाऱ्यांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना होणे विनंती आहे का तुम्ही तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत अतिवृष्टी पाऊस आहे तोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत दक्षता घेण्यात यावी आणि शासनाचे आदेश असताना कर्मचारी तिथं जागेवर राहिले पाहिजेत, त्या सजाला राहिले पाहिजेत. कर्मचारी जे जाऊन येऊन करतायत त्यांनी कुठंतरी सकाळी लवकरात लवकर येऊन आपल्या गावाची काय हालस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे. आदिवासी भाग आहे, चरापुंजीचा पाऊस इथं भरपूर होतो. चरापुंजी म्हणून आमचा आदिवासी तालुका काडगड, अगोदरा, पांजरा, रतनवाडी, सांब्र, वारमुसी, सेंडी, अनरदरा हा जो बघितला जातो कोळसवाई. तर या ठिकाणी जी आज वस्तुस्थिती आपण बघू राहिलोय का अति पाऊस आहे, अतिवृष्टी आहे,
पाऊस सारखा पाऊस येतोय, लोकांची सिटी बॉम्ब चाललेले आहेत, लोकांचे सर्व पिकं पाण्याखाली आहेत. तर माझं शासनाला विनंती आहे का प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहून काम करावं. आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना जेवढं तुम्ही पंचनामा करून त्यांच्या पदरी देता येईल तेवढं आर्थिक मदत करावी. कारण आज आमचा पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज त्यांनी दुबार पेरणीचं संकट आलं, त्याच्यानंतर पावसामध्ये कुठंतरी अभय आला, कुठंतरी लागवडी सुरू झाल्या, त्याच्यातही लोकांना आर्थिक भूदंड बसला. आज खतं वेळेवर नाही तरी आपण सर्व खतं वेळेवर मिळावीत म्हणून आपण सर्व शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असे मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोसी, जय बिरसा. न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.